नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी आणि गुड्डू बघा दोघांनी ट्विनिंग केले आहे. आम्ही दोघं बघा असं सेम सेम दिसतोय ना आज तुम्हाला? छान छान दिसतोय ना दोघं जण? दोघं सेम. हां, आज मी आणि गुड्डूनी ट्विनिंग केली. तर आता आम्ही चाललोय डीमार्टला गुड्डूची आवडीची शॉपिंग करायला. तर आता चला आम्ही डीमार्टला चाललो. आता आम्ही हाय कर चल. तर बघा आज ना आम्ही दुपारीच आलो होतो डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये ना दुपारी गेल्यानंतर जास्त काही गर्दी नसते आणि कसं जे हवं ते पण मिळतं. गर्दीच्या वेळेस जर गेलं ना तर मग काय लोक ट्रॉल्या भरून ठेवतात आणि मग त्या बाकी वस्तू कॅन्सल करतात आणि मग ज्या आपल्याला हव्या असतात त्या पण वस्तू आपल्याला मिळत नाही. म्हणून शक्यतो दुपारी जायचं, म्हणजे कसं जास्त गर्दी नसते आणि व्यवस्थित सगळं लावलेलं असतं त्यांनी डीमार्ट. त्यामुळे मग कसं आपल्याला जी वस्तू हवी असते ती पण मिळते आणि मग जास्त शोधाशोध करायची गरज पडत नाही. कधी कधी काय होतं ना, एखादी वस्तू अशी असते डीमार्टमध्ये बघा, आता हे फ्लावर पॉट पण खूप छान, इतके सुंदर होते ना, हे पण 249ला काहीच महाग नव्हते, खूप छान होते. आणि जेव्हा आपल्याला जी वस्तू पाहिजे असते ना ती डीमार्टमध्ये मिळत नाही, आउट ऑफ स्टॉक होऊन जाते ती. कारण कसं आहे, लोक म्हणजे आता घेतात ट्रॉल्यांमध्ये वस्तू टाकतात, अशामुळे काय होतं मग आपल्याला हे नाही होत. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी डीमार्टमधून काय आणलं, कारण खूप उशीर झाला होता घरी यायला. घरी आल्यानंतर बघा मला हे सगळं क्लिनिंग करायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी परत सकाळी लवकर उठायचं, नाश्ता बनवायचा आणि कसं मग ते क्लीन नसलं ना किचन ओटा तर मग माझी काही इच्छा होत नाही काही करायची. त्यामुळे माझं कसं हे डेलीचं रुटीन आहे. मी आता मावशी माझ्याकडे येते भांडे घासायला, त्यामुळे मग ती गीता येते, म्हणजे गीता येते, तिला गीताच बोलते मी, आपल्याच म्हणजे वयाची, लहान आहे ती माझ्यापेक्षा खूपच. मग ती येते, ती भांडे घासून जाते. त्यामुळे मग मी सगळी भांडी धुवून वगैरे ट्रॉल्यांमध्ये बेसिनमध्ये ठेवून देते, खरकटं काढून. उष्ट ठेवत नाही मी, कारण काय होतं ना, उष्टी भांडी ठेवली ना मग ते वास पण येतो आणि झुरड वगैरे जास्त होतात. आणि कसं सकाळी उठल्या जर किचन असं एकदम क्लीन आणि फ्रेश असलं ना तर बरं वाटतं. त्यामुळे मी शक्यतो काय करते, सगळं आवरल्यानंतर किचन ओटा साफ करते आणि नंतरच मी झोपते. मला रात्रीचे 1-1:30 वाजले तरी पण मी आधी किचन ओटा साफ करते आणि मग झोपते मी. कारण कसं ही डेलीची रुटीन म्हणजे सवय मी लावूनच घेतली आधीपासून. कारण हे केल्याशिवाय मलाही करमत नाही, मलाही चैन पडत नाही. कारण कसं सकाळी उठल्या मग आपल्याला परत ते सगळा पसारा डोळ्यासमोर दिसलं ना का मग परत आपला सगळा मूड हे होऊन जातो, खराब होतो. त्यामुळे मग ही काळजी मी घेते. कारण बऱ्याच वेळा मी एक्सपिरियन्स घेतला आहे की असं न किचन क्लिनिंग करता मी झोपली ना की बस मग दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवसच माझा खराब जातो. त्यामुळे मी ही सवय ना आधीपासून लावून ठेवली स्वतःला. आणि बघा हे जे गॅसचे नॉब असतात ना, इथे नेहमी पीठ वगैरे तेल वगैरे असं काही नाही, ते काही आपण स्वयंपाक करताना आपले हात लागतात. म्हणून शक्यतो ना तिथे पाणी टाकायचंच थोडंसं, म्हणजे कसं ते जे काही असतं अडकलेलं ते पण निघून जातं. आणि ही कसं मी आत्ताच घेतली आणि ही गॅसची शेगडी एवढी छान आहे ना, तुम्हाला सांगते मी, नुसतं एक कपडा जरी मारला ना तरी खूप क्लीन, एकदम छान होऊन जाते क्लीन. तिला काही जास्त करायची गरज पडत नाही. आणि पहिला हॉब होता माझ्याकडे, तो हॉबटॉप तर इतका किती पण क्लीन करा त्याला ना असं व्हाईट पॅच पडायचे, डाग पडायचे, तसं याला नाही होत. म्हणून म्हणजे तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. प्रेस्टिजची वेक्ट्रा कंपनीची ही गॅस स्टोव आहे आणि खूप छान आहे, अजिबात हे नाही आहे. मला ही किती 10,500ला पडली होती. आणि त्याच्यासोबत बघा मी प्लेट पण एक्स्ट्रा घेतल्या आहेत, म्हणजे कसं जास्त काही करायची गरज पडत नाही. प्लेट काढून क्लीन करून घ्यायची आणि पुसून घ्यायची, म्हणजे बाकीचं जे खालचं असतं ना ते सगळं क्लीन असतं. मग त्या खालच्या प्लेटवरती काहीच पडत नाही, वरचीच प्लेट खराब होते फक्त. तर अशा पद्धतीने बघा मी क्लिनिंग करते. आणि हा माझा सॅटर्डे नाईटचा व्हिडिओ आहे, म्हणजे सॅटर्डे नाईटचा, मागच्या सॅटर्डे नाईटचा व्हिडिओ हा. तर बघा अशा प्रकारे आपण जर सगळं क्लीन करून ठेवलं ना तर मग असं
व्यवस्थित आपल्याला पुढची अरेंजमेंट करता येते. त्यामुळे कधी पण किचन क्लीन करूनच झोपायचं. ही सवय आपण एकदा स्वतःला लावली ना किंवा आपलं घर पण नीटनेटकं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.